नमस्कार मंडळी, मी अलका भुजबळ न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये आपले पुनश्च स्वागत करते. मंडळी, आपण आज हा जो विषय निवडलेला आहे, महिलांचे आरोग्य. स्त्री ही जननी असते. आज सगळं जग तीच घडवते. आज तिच्यामुळे सगळं जग घडलं जातंय, पण ती हे सगळं करत असताना स्वतःकडे पूर्णतः दुर्लक्ष करते. अर्थात ती आपल्या मुलाबाळाला बरं नसलं की पहिला त्याच्याकडे लक्ष देणार, पतीला बरं नसलं की त्यांची काळजी घेते. ही सगळी काळजी घेत असताना ती स्वतःकडे पूर्णतः दुर्लक्ष करते. तिने तिचं आरोग्य कसं सांभाळावं आणि तिच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात. पौगंड अवस्था असते, त्याच्यानंतर प्रजनन अवस्था असते, त्याच्यानंतर मग पाळी जाण्याचं म्हणजे मेनोपॉज असतो. या प्रत्येक तिच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये अर्थात तिची भावनिक, मानसिक वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर या सगळ्या आजाराबद्दल आज आपण बोलणारच आहोत. तर त्या आजारावर आपण बोलण्यासाठी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलो आहोत डॉक्टर रेखा डावर यांच्याकडे. डॉक्टर रेखा डावर या अमेरिकेतल्या ग्रीन कार्ड होल्डर आहेतच, पण तरीही सुद्धा भारतातल्या आपल्या देशवासियांना, भारतामध्ये आपल्या देशवासियांना त्यांची सेवा देण्यासाठी त्यांची खूप प्रबळ इच्छा होती. त्यामुळे त्या ग्रीन कार्ड होल्डर असून सुद्धा आज त्या आपल्या भारतामध्ये आज गेली 35 वर्ष त्या सेवा देत आहेत. तर आज आपण महिलांच्या आरोग्यावर त्यांच्याशी बोलूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. महिलांचे आरोग्य या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर सर्वप्रथम न्यूज स्टोरीतर्फे मी आपल्यास एक छोटीशी भेट देऊ इच्छिते. थँक्यू. आणि डॉक्टर, आपल्याला माहिती आहेच की न्यूज स्टोरी टुडेचं पब्लिकेशन सुद्धा आहे. तर माझे पती देवेंद्र भुजबळ त्यांनी माध्यमभूषण हे एक पुस्तक लिहिलेलं आहे. नुकतंच ते आपलं प्रकाशित झालेलं आहे. माध्यमातील माणसांवर व्यक्ती चरित्र हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचं एक पुस्तक आहे, ते खास आपल्यासाठी. आणि आपल्या एक लेखिका आहेत नीला बर्वे, त्या सिंगापूरमध्ये राहतात. तर नुकतंच त्यांचं पण एक पुस्तक आपण प्रकाशित केलं, कोवळं ऊन. एक प्रासंगिक पुस्तक आहे ते, त्या कथासंग्रह त्यांचा आहे. तर त्यांनी खास तुम्हाला हे भेट दिली. तर पण आजचा हा विषय आहे महिलांचं आरोग्य. तर महिलांच्या आरोग्यावर काय तुम्ही सांगाल? सगळ्यात सर्वप्रथम मला हे विचारायचंय की आज अमेरिकेसारख्या ग्रीन होल्डर तुम्ही आहात, अमेरिकेसारख्या मोठ्या शहरामध्ये, आणि तिकडचं सगळं वास्तव्य सोडून आज तुम्ही भारतामध्ये आलात. खरं तर तुमचे खास धन्यवाद मानायला हवे, कारण तुमच्या सगळ्या ज्ञानाचा आज उपयोग आम्हाला होतो आहे. आणि स्त्रीरोग तज्ञ म्हणून खरोखर तुमचं नाव एवढं आहे. तर मला स्त्रियांबद्दल आणि ताईंपेक्षा सुद्धा तुम्हाला भारतात काय हवं वाटलं त्याच्याबद्दल मला थोडं सांग. अमेरिकेला जायच्या आधी मी माझा प्रवास सुरू होतो मराठवाड्यात. माझा जन्म औरंगाबादला झाला, माझं शिक्षणही औरंगाबादलाच झालं. माझे आई वडील स्वातंत्र्य सैनिक होते, दोघंही स्वातंत्र्य लढ्यात कारावासमध्ये होते. तर ती एक भूमिका ही आई वडिलांची असते की एक सामाजिक बांधिलकी हे पहिल्यापासून होतं. आता औरंगाबादला सगळं शिक्षण झालं. मी गोल्ड मेडलिस्ट होते. मी मराठवाडा विद्यापीठाच्या 7वी परीक्षेला सर्वप्रथम आले. आणि मग तेव्हा MD गायनिक म्हणजे आता MBBS आधी होतो. MBBSला मी सगळ्याच विषयात प्रथम होते. आणि मला सर्जरी करावं असं वाटत होतं, कारण माझे मोठे भाऊ डॉक्टर नागोरी हे प्रख्यात सर्जन होते. तेव्हा माझ्या वडिलांनी मला असं मार्गदर्शन केलं. तर ते म्हणाले की स्त्रीरोग तज्ञ जास्त स्त्रिया असल्याशिवाय मराठवाड्यातल्या बायका अजूनही जात नाही. त्यांची सख्खी बहीण बाळंत रोगामध्ये गेलेली होती. तर ते म्हणाले की गायनिक केलं की त्याच्यात सर्जरी आणि मेडिसिन दोन्ही येतं, ऑपरेशन येतं, मेडिसिन. आणि त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनामुळे मी तेव्हा स्त्रीरोग तज्ञ व्हायचं ठरवलं. त्यासाठी मी त्यांची आजन्म आभारी आहे की मी स्त्रीरोग तज्ञ झाले, ज्याच्यामध्ये मला 2 पेशंट एका वेळी ट्रीट करता येतात. सर्जन झाले तर आपण एकच पेशंट एका वेळी करतो, पण स्त्रीरोग तज्ञ म्हणून आम्ही माता आणि बालक या दोघांची काळजी घेतो. आणि तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धार. त्यामुळे आपण महिलांचं आरोग्य ह्याच्यावर थोडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
कारण तुम्ही म्हणालात तसं स्त्रिया सगळ्यांची काळजी घेणार, सासू सासरे मुलं पती, पण स्वतःकडे तेवढं पाहिजे तेवढं त्या लक्ष देत नाहीत. त्यामुळे मी महिलांचं आरोग्य ह्याच्याबद्दल म्हणजे जनजागृती करते. कारण कुठलाही आजार होण्याच्या आधी टाळता येतो हे जर आपल्याला माहिती असतं तर बरेच मोठे आजार टळतात. तर मला तेच विचारायचं की तुम्ही आज 27 वर्ष तुमची सेवा जेजेमध्ये 27 वर्ष 27 आणि आता 8 वर्ष मी आरोग्य संदास रिलायन्स फाउंडेशनला माझं तिथून रिटायरमेंट नंतर सेवानिवृत्ती नंतर मी आता तिकडे आरोग्य संदास रिलायन्स मध्ये आहे. एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून पण आहात आणि वैद्यकीय प्राचार्य हेड ऑफ द डिपार्टमेंट तिकडे आहात. तर तेच मला विचारायचं की महिलांचे वेगवेगळे टप्पे असतात. म्हणजे सुरुवातीला पौगंड अवस्था असते, त्याच्यानंतर मग पाळी येणं, त्याच्यानंतर मग प्रजननचा काळ असतो आणि त्याच्यानंतर मग काही वर्षांनंतर पाळी जाते म्हणजे तो मोनोपॉज. तर या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महिलांनी स्वतःचं आरोग्य कसं सांभाळावं, काय महिलांचं आरोग्य सांभाळायचं म्हणजे ते अगदी आपल्याला लहानपणापासून मुलीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपण बघतो की समाजात आज तसं तेवढं दिसत नाही, पण 50 वर्षाआधी मुला मुलींमध्ये जास्त भेदभाव केला जायचा. मग ते आरोग्य असो, आहार असो, शिक्षण असो दुय्यम होतं. तर जर मी म्हणेन की काही भेदभाव आणि थोडस चढतं माप घ्यायचंय तर ते मुलींना द्यायला पाहिजे, कारण की त्यांच्यावर मातृत्वाची स्तनपानाची नैसर्गिक जबाबदारी आहे. त्यामुळे लहानपणीपासूनच मुली त्या जन्मापासून त्यांना व्यवस्थित आहार, नंतर शिक्षण आणि स्वावलंबी बनवणं हे खूप महत्वाचं आहे. आता मेडिकली जर तुम्ही मला म्हणाल तर अॅनिमिया किंवा रक्त कमी हिमोग्लोबिन हे पाळी सुरू होते, त्याच्यानंतर समजा पाळीत रक्त जास्त जात असेल वगैरे तर त्यांना आपल्याला ट्रीटमेंट द्यायला लागते. पण इथे मला एक महत्वाचं सांगायचं आहे की आपल्याकडे आता एक HPV म्हणून व्हॅक्सिन आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. जसे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टीबीचं व्हॅक्सिन आहे, आपल्याला पोलिओचं व्हॅक्सिन आहे. पण हे व्हॅक्सिन निघूनही आता 10-15 वर्ष झालेले आहेत. जे भारतात येऊन मी अमेरिकेत असताना तिथे तर ते देतच होते. परंतु हे खूप महत्वाचं व्हॅक्सिन आहे की आपण त्या व्हॅक्सिन मुलींना दिल्यामुळे त्यांना पुढे HPV इन्फेक्शन होत नाही. आणि हे HPV इन्फेक्शन हे 90 ते 95% कॅन्सर ऑफ सर्व्हिक्स म्हणजे योनी मार्गाचं मुख जे असतं गर्भपिशवीचं, त्याला सर्व्हिक्सचा कॅन्सर खूप कॉमन आहे. आजही आपल्या देशात त्या कॅन्सरने स्त्रिया आमच्याकडे इतक्या उशिरा येत आहेत म्हणजे स्टेज 3-4 की आम्ही त्यांचं क्युअर करू शकत नाही आणि त्यांचे हाल होतात. तर त्यासाठी आपल्याकडे आता एक उपाय आलेला आहे की हे मात्र अगदी लहान वयामध्ये द्यायला लागतं. म्हणजे 10 ते 15 वर्षाच्या मुली म्हणजे त्या शाळकरी मुलींना द्यायचं आहे आणि त्याचे 2च डोस द्यावे लागतात. जर तुम्ही तरुण 10-15 वर्षाच्या आत दिलं तर. सध्या हे व्हॅक्सिन थोडं महाग आहे, त्यामुळे पालक असाही विचार करतील की हे 4,000 रुपयाचं एक इंजेक्शन आपण द्यायचं का. पण मी म्हणेन की ही त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे की मोठा कॅन्सर सारखा जो 40-50-60 मध्ये होणार आहे तो तुम्ही टाळू शकता. ती वेळ निघून गेली कारण अजून एवढी जागरूकता नाही आली. तर तुम्ही ते शारीरिक संबंध सुरू होण्याआधी, लग्नाआधी किंवा आजकाल केव्हाही शारीरिक संबंध सुरू व्हायच्या आधी ते घेणं आवश्यक आहे. मात्र मग त्यांना 3 डोस द्यावे लागतात, म्हणजे थोडासा खर्च वाढतो. आम्ही भारत सरकारच्या पण संपर्कात आहोत की जशी आपल्याकडे आता HIVची महागडी ट्रीटमेंट होती, आता पूर्णपणे सरकारने त्याची जबाबदारी टीबीची उचलली. तर त्याप्रमाणे मला असं वाटतं कधी ना कधी ते आपल्या इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये येईल. पण तोपर्यंत सगळ्या मातांनी पित्यांनी आपल्या मुलींना ती द्यावी. खेड्यापाड्यामध्ये म्हणतात अजून त्याचे जास्त प्रचार नाही, त्यामुळे नाही शहरात सुद्धा म्हणून त्याचं सजगता निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय. परंतु म्हणजे संस्थांनी पुढाकार घ्यावा, कारण काही गरीब असतील त्यांना म्हणजे पैसे देऊन घेता येणार नाही. त्यांच्यासाठी आपल्याकडे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि गव्हर्नमेंटनी मिळून आता ऑस्ट्रेलिया हा असा एकच देश आहे सध्या की जिथे सरकारने ही सगळी जिम्मेदारी 20 वर्षांनी उचलली.
त्यामुळे आता त्या मुली मोठ्या झाल्या, कॅन्सर होण्याच्या वयात आहेत आणि आता हे सिद्ध झालंय की तिथे कॅन्सरचं प्रमाण अगदी कमी. खूपच चांगलं. म्हणजे मुली जर अगोदर त्याच वेळेला जर काळजी घेतली, म्हणजे लेट यायच्या अगोदर, पाळी सुरू व्हायच्या अगोदर तर हे वॅक्सिन पाळी सुरू नंतरही चालेल, पण शारीरिक संबंध व्हायच्या व्हायच्या आधी. कारण सेक्शुअल हा ट्रान्समिशन आहे. हे जे व्हायरस आहे ते स्त्रीपासून पुरुषापासून स्त्रीला पण जातो, म्हणून ते सेक्स व्हायच्या आधी हे इम्युनायझेशन घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग अर्थात पाळी आल्यानंतर मग पुढची अवस्था येते की त्यांची स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि मग प्रजनन लग्न होतं. मग आधी आपण थोडं पाळीकडे जास्त बघू, कारण पाळीचं वय सध्या थोडं कमी आहे. म्हणजे मी आता 50 वर्ष झाले, मी स्त्री डॉक्टर. तर 50 वर्षाआधी पाळीचं वय जेव्हा आम्ही एमडी वगैरे करत होतो तर असायचं 13 ते 14, मग झालं 12 ते 13, आता हे काय 11-12 मध्ये. 10च्या नंतर केव्हाही पाळी आली त्याला काही हरकत नाही. आता पाळी येण्याचं कमी होण्याचं कारण हे एक चांगलं पण आहे की सगळ्यांचा आहार वाढ, स्पोर्ट हे पण वाढलेलं आहे. परंतु दुसरं म्हणजे एक्सपोजर टू मीडिया. आजकाल मुलांना युट्यूब किंवा इतर आणि युट्यूब असो, तुमच्या घराघरामध्ये टीव्ही आहे, सिरियल आहे, नेटफ्लिक्स आहे, मूव्हीज आहेत आणि सगळे त्यांना त्यांचा ऍक्सेस असतो आणि अजून ते खूप लहान असतात, त्यामुळे त्यांना त्याच्यावर परिणाम थोडा होतो. आणि पूर्वी खरं बघा तर याविषयी जास्त कोणी बोलायचं नाही, पण आजकाल आता मुली एकमेकांची अगदी परंतु ते पण मला एक लक्षात आलं की पिअर काउन्सिलिंग हे कधी कधी घातकच असतं. कारण की आई वडील बोलत नाहीये. त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनातर्फे आम्हाला शाळांमध्ये पाठवलं होतं की तुम्ही टीचर्सना ट्रेन करा. आम्ही ट्रेन केलं, परंतु तेही बुजायचे, बोलायला आणि ते बोलायला लागले की मुलं मुली रडायचे, हसायचे, लक्ष नाही द्यायचे. तर तेव्हा मी त्यांना तेच सांगितलं की ही जबाबदारी सुद्धा आता आईलाच पाहिजे. आईवर खूप जबाबदारी असतात. कुठल्याही मुलीची मासिक पाळी येणार असेल तर प्रत्येक आई समजावून सांगते, बाळाला हे वय आहे, तुला दर महिन्याला येणार, शाळेकडे घ्यायला घाबरू नको, पॅड सुद्धा आपण त्यांच्या बॅगेत ठेवतो. पण त्याबरोबर हेही सांगणं मुलं आणि मुली दोघांनाही की आता तारुण्यात पदार्पण होत आहे, त्यांची जबाबदारी काय आहे. म्हणजे शिक्षकांपेक्षा सुद्धा आईनी जास्त चांगलं सांगू शकेल. वडिलांनी सांगितलं तर आनंद आहे, पण आई वडिलांनी हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याला सेक्स एज्युकेशन शब्द वापरला तर जरा म्हणजे आम्ही बघितलं शाळेत आई वडील पण थोडे ठेवायचे, त्यामुळे त्यांना आम्ही म्हणून रिप्रोडक्टिव्ह पण बायोलॉजिकल काय स्वतः पाळी येणं म्हणजे काय, संबंध झाल्यानंतर गर्भधारणा होऊ शकते आणि गर्भधारणा झाली की पाळी थांबते, हे आपल्या मुलींना अजून माहिती. तुम्ही वर्तमानपत्रात रोज वाचता 7 महिने झाले, 6 महिने झाले आणि रेप विक्टीम आहे त्यांचं, पण त्यांना कळलंच नाहीये. तर माझं हेच म्हणणं आहे की अगदी त्याचा गर्भपात व्हायला पाहिजे, पण लवकर व्हायला. आणि हे कसं कळणार की मुलीला कळलं पाहिजे की आपल्यावर असा रेप झालाय, त्यांनी सांगितलं पाहिजे, तर ते ताबडतोब मेडिकली गेलं तर आम्ही होऊ देणार नाही प्रेग्नन्सी. आणि आईने पण लक्ष ठेवलं पाहिजे. माझा संवाद चांगला साधला गेला पाहिजे आईमध्ये, मुलीमध्ये किंवा फॅमिलीमध्ये आणि तिच्या मागे. तर माझा असा एक सल्ला असतो सगळ्यांना की मुलगी पहिली पाळी आली त्याला विनांती म्हणतो, सगळीकडे सेलिब्रेट होतो. कुठे बाटल्यावर उभं राहून तिला औषध करणार, कोणी साडी देणार, कोणी चेन घेणार. म्हणजे तू आता मुलीपासून बाईकडे जातेस. त्याबरोबर तिला तुम्ही एक डायरी गिफ्ट करा, मेन्स्ट्रुअल डायरी, आणि तिला एवढीच सवय लावा की दर महिन्याला एक ओळ त्याच्यात द्यायची की 12 एप्रिल पाळी आली, 4 दिवस गेली, 3 दिवस गेली, मध्यम गेली, जास्त गेली, कमी, काही प्रॉब्लेम नाही. आणि ही जन्मभर चालते. ती एक डायरी मेनोपॉज पर्यंत चालणार आहे, 12 वर्षापासून 52 वर्ष. आजही मी अगदी म्हणजे माझ्याकडे तर आता मी सध्या HLला असल्यामुळे सुशिक्षित आणि म्हणजे अप्पर ह्याचे पण पेशंट येतात, पण पाळी विसरतात. मागच्या महिन्याची फारक सांगतात, त्याच्या मागच्या महिन्यात त्या इरेग्युलर झाल्यावर त्या सगळं पाहिजे. तर ही एक सवय घालून दिली तर मला वाटतं ती सगळ्यात चांगली गिफ्ट मुलीला मिळाला, तिला काही. आणि आईच्या लक्षात येईल की पाळी चुकली आहे. कारण मुली 13 वर्षाच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार झाला, तिला काहीच कळत.
पण आईच्या लक्षात येईल की 2-3 महिने पाळी नाही म्हणजे आणि आपला गर्भपाताचा कायदा आता म्हणजे 5 महिन्यापर्यंत तर सहज करता येतो, 6 महिन्यापर्यंतही जास्त, पण कोर्ट कचेऱ्या आणि हे सगळं टाळता येतात. आणि हे लहान मुलींना सेक्स एज्युकेशन मुला-मुलींना पुन्हा सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगते आमचा छोटासा गुरुमंत्र आहे, ABC ऑफ सेक्स सेक्स. ABC ऑफ सेक्स. ओके. ए म्हणजे अब्स्टिनन्स, ब्रह्मचर्य. आपली भारतीय संस्कृती आहे लग्नाआधी शारीरिक संबंध होऊ नये, पण आजकालच्या मुलांना मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे, एक ऑप्शन नाही जात, म्हणून आम्ही बी देतो, बी फेथफुल. म्हणजे संबंध होणारच असतील तर निदान पुन्हा एक पत्नी हा जो आहे कायदा तो फक्त म्हणजे संस्काराच्या दृष्टीतनं नाही, मेडिकली पण गुप्त रोग होण्याची खूप संभावना असते अनेक पार्टनर असल्याने. आणि हे दोन्ही सांगितल्यावर तिसरा ऑप्शन आहे सी म्हणजे कंडोम. म्हणजे कंडोम जर वापरले गेले तर त्यांना नको असलेली प्रेग्नन्सी, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टळते. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आणि एमटीपी हा मोठा प्रॉब्लेम असतो आजही आपल्याकडे सोशली मान्यता नाही. आणि दुसरं म्हणजे गुप्त रोग टळते. HIV सारखा दुर्धर रोग एकदा झाल्यावर आमच्याकडे काही त्याच्यावर रामबाण उपाय नाही. आम्ही औषधं देऊन तब्येत ठीक ठेवू, पण आम्ही HIV नष्ट करू शकत नाही. पण ते आता तुम्ही सांगितलं की एमटीपी मुळे मुलीच्या शरीरावर परिणाम, सगळ्यांच्या शरीरावर. कारण गर्भपात म्हणजे असलेला गर्भ आम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन टाकतोय, परंतु मोठ्या म्हणजे तज्ञ डॉक्टरांनी आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये सगळी काळजी घेऊन करावी. त्याचे कायदे कडक केले सरकारने, ते पाळावेच लागतात सगळ्यांना, कारण की त्याचा दुरुपयोग होऊ नये कायद्याचा म्हणून. पण तरी सुद्धा आता मी 50 वर्ष हे काम करते, पण मी तुम्हाला अशी गॅरंटी नाही देऊ शकणार की या वर्षीचे 100 गर्भपातमध्ये कुणाला काहीच त्रास नाही. कधीतरी त्यांच्यामध्ये त्यांना कॉम्प्लिकेशन होण्याची भीती असते. या उलट कुटुंब नियोजनाची साधनं अगदी सेफ, 100% सेफ. मी कुटुंब नियोजनाच्या साधनांवर खूप काम केलंय. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR त्यांचं आमच्याकडे दिलेलं सेंटर होतं. तर नवीन नवीन जी साधनं येत आहेत, आज इंजेक्शन आले 3 महिन्याची, इम्प्लांट्स आले, फिमेल कंडोम, तर त्याच्यावर आम्ही खूप काम केलेलं आहे आणि अगदी 100% ते चांगलं असल्याशिवाय आम्ही मार्केटमध्ये आणत नाही. तर लोकांनी कुटुंब नियोजनाची साधनं वापरायची. मॅरिड, अनमॅरिड, विडो हे सोशल इश्यू आहे, त्याच्यात आम्ही हे नाहीये, परंतु जिथे जिथे संबंध होतोय, सेक्स होतोय आणि मूल नको आहे, त्यांनी कुटुंब नियोजनाची साधनं वापरावी. आणि स्त्रियांनी सुद्धा हक्काने कुटुंब नियोजनाची साधनं काय आहेत त्याच्यापासून काही नाही, अगदी डॉक्टरची खुलेपणाने बोलावं. त्यामुळे आम्ही सांगतो मेनारकी नंतर एक डायरी ठेवली, जास्त रक्त प्रवाह त्याला आम्ही मेनोरेजिया म्हणतो होतो, 2-3% मुलींना इतका रक्तस्राव होतो की आम्हाला ब्लड द्यावं लागतं, गोळ्या इंजेक्शन. पण इतकं म्हणजे माझ्याकडे शाळेत चक्कर आली म्हणून टीचरने आलेल्या मुली होत्या जेमध्ये, कारण की लक्षातच येत नाही, हाती होते. सगळ्यांना वाटतं आता वर्षभरात होईल, तोपर्यंत मुलीचा हिमोग्लोबिन 5 ग्राम. तर काही त्रास असेल तर पटकन डॉक्टरांच्याकडे या, आम्ही आतून तपासणी करत नाही, सोनोग्राफी करू, हिमोग्लोबिन करू आणि त्यांना ट्रीटमेंट देऊ. नंतर येतो लग्नाचा काळ. तर लग्नाआधी आपण किती तयारी करतो, 1-1 वर्षाने हॉल बुक करतो, तसंच निदान 1-2 महिने आधी एकदा स्त्रीरोग तज्ञांना घर आणि वधू भाविक त्यांनी येऊन भेटलं पाहिजे. आम्ही त्यांची जनरल चेकअप करणार, हिमोग्लोबिन काय आहे, रक्तगट काय आहे, थायरॉइड, शुगर वगैरे नॉर्मल, आणि त्यांना कुटुंब नियोजनाचा सल्लाही देणार. पण माझ्याकडे काही लोक असे येतात की 8 दिवसांनी लग्न आहे, थोडंसं तेव्हा अडचणीचं होतं की त्यांना आता मला काही गोळ्या वगैरे सुरू करायच्या असेल तर महिनाभर आधी सगळ्यांनी सल्ला घेतला तर आपण निश्चितच त्यांना, कारण अगदी काही महिन्यांनी लग्न झालं की लगेच आजकाल मूल नको असतं लोकांना इतक्या लवकर, आणि मग ते झालं की ते गर्भपातही करतात. त्याऐवजी आपण कुटुंब नियोजनाचा सल्ला त्यांना देऊ, अगदी आधीपासून त्यांनी ते चांगलं हे नाही. पण कुटुंब नियोजनाची साधनं म्हणा किंवा ह्या सगळ्या लग्नानंतर ते त्यांनी जर वापरलं तर त्याच्यामध्ये PCOD आजकाल ते खूप आहे, त्याचा त्रास काही होतो का? नाही. उलट कुटुंब नियोजनाच्या गोळ्या आहेत ज्या हार्मोनच्या असतात,
खूप लो डोस मध्ये आपण त्यांना इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन देतो. ही वन ऑफ द ट्रीटमेंट पीसीओडीच्या मुलींनाही आम्ही त्या आम्ही गर्भनिरोधक म्हणजे माला वगैरे लिहून देत नाही, कारण लोकांना पुन्हा शंका की मालाच्या कोणी डॉक्टर, त्यांची नावं वेगळी आहेत. परंतु पीसीओडी हा जास्त मला आता दिसतोय, 50 वर्षात मी बघतीये. आणि त्याच्या मागे आहे बदलती दिनचर्या आणि सुविधा. आपल्या तरुण मुली ज्या आहेत त्या आधी बाहेर खेळायला जायचे, फिरायला जायचे, रनिंग, वॉकिंग, खो खो, कबड्डी, जे काही असेल ते खेळ, स्विमिंग. पण आजकाल स्क्रीनवरती खूपच सगळ्यांचं लक्ष आहे. आणि मी इथे म्हणेल तरुण मुलींचं नाही, त्यांच्या आईवडिलांचे इव्हन कामच आता स्क्रीन टाइम खूप वाढलाय. त्या कामासाठी आताच तुम्हाला करावंच लागेल कॉम्प्युटरवर, पण नंतर घरी आल्यावर आपण टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉप ह्याच्यावर. त्यामुळे घरामध्ये पण जितकी एकमेकांशी संवाद व्हायला पाहिजे तो कमी होतोय. आणि बाहेर म्हणजे खुल्या हवेमध्ये व्यायाम करणं हे सगळ्यांसाठीच खूपच आवश्यक आहे. त्यामुळे ओबेसिटी आणि दुसरं कारण आहे आहार. फास्ट फूड, मैदा, मीठ आणि साखर हे 3 आपली शत्रू आहेत आणि ते आपण खूप खातोय. आमची आई आम्हाला कधी ब्रेड नाही द्यायची नाश्त्याला, नेहमी उपमा, पोहा, पराठा गरम. आता आपण म्हणतो आम्ही नोकरी करतो म्हणून आपण ब्रेड ठेवतो आणि ब्रेड, केक्स, बिस्किट्स हे जास्त सेवन होत आहे. त्यामुळे आपली भारतीय जी आहार पद्धती होती ती फार उत्तम आहे. चहा पोळी आणि नाही, भाकरी खा, पराठा खा, इडली डोसा खा, अगदी नॉर्थ ते साऊथ जे काही तुमच्या आवडीचं आहे, परंतु ताजं बनवलेलं. आणि तेवढा वेळ आपल्याला थोडा काढावाच लागेल. आता नोकरी करतायत स्त्रिया आणि म्हणून म्हणते पुरुषांनी त्यांना थोडी मदत करावी. मात्र हे जे आपली जी आहार पद्धती होती की ताजं स्वच्छ घरगुती, ते सगळं चांगलं आहे. आता मुलं पाश्चात्य देशाकडे बघून थोडं वेस्टर्नायझेशन आहे, तर त्यांना सूट द्यावी. संडेला वगैरे तुम्ही खा, पिझ्झा, पास्ता जे काही म्हणजे, परंतु रोज मात्र व्यवस्थित वरण, भात, भाजी, पोळी, पराठा, भाकरी, हिरवी पालेभाजी, सॅलड्स हे खाल्लं तर पीसीओडी कमी होईल. आमच्याकडे ज्या मुली येतात त्यांना आम्ही लगेच हार्मोन चालू करत नाही. ह्या तरुण मुली असतात 20 मधल्या किंवा टीन्स मधल्या, तर त्यांना आम्ही हेच सांगतो की 150 मिनिटं एक्सरसाइज पर वीक, 5 दिवस करा, मंडे टू फ्रायडे, मग डोळा शनिवार किंवा रोज 20 मिनिटं. आणि एक्सरसाइज म्हणजे जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, जिमिंग, त्याच्यात तुमचा घाम येईल, दिवस कमी होईल. आणि आहाराकडे लक्ष द्या तर पीसीओडी बिना आम्हाला हार्मोनची ट्रीटमेंट देता कमी होऊन जातो. आजकाल फायब्रॉइड सुद्धा खूप वाढले आहे, असं अगदी म्हणतात. ते हार्मोनचे ट्रीटमेंटमुळे वाढतात का कसं? म्हणजे फायब्रॉइड 2 कारण आहेत ना. स्थूलता वाढली की पण थोडं फायब्रॉइडचं प्रमाण, पण महत्वाचं कारण म्हणजे आम्हाला फायब्रॉइड्स कळतायत. सोनोग्राफी आता आपण प्रत्येक पेशंटला काहीही पाळीचा त्रास झाला की आम्ही करतो, तर सोनोग्राफी मध्ये आम्हाला फायब्रॉइड्स पटकन छोटे पण लक्षात. आधी कसं आम्ही एक्झामिन करायचो तेव्हा 2-3 सेंटीमीटरचं फायब्रॉइड झालं, तर आज आम्हाला 3 मिलीमीटरचे दिसतंय. आता ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट हे आहे की आम्हाला माहिती आहे फायब्रॉइड्स आहे आणि आम्ही प्रत्येक फायब्रॉइडची सर्जरी करावी लागत नाही. हा महत्वाचा आहे. त्यामुळे फायब्रॉइडला घाबरू नका. छोटे मोठे फायब्रॉइड असतात, मात्र एकदा फायब्रॉइड आहे तर त्याला आपण 6 महिने मोठं असेल तर किंवा वर्षाने फायब्रॉइडला त्याचा आपण सोनोग्राफीवर फॉलोअप ठेवावा लागतो. मात्र काही काही फायब्रॉइड छोटे असूनही त्यांना रक्तस्राव खूप होतो, मग त्याच्या फायब्रॉइडची आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. आणि फायब्रॉइड तशा हार्मोनला जुमानणारे ट्युमर नाही, त्यामुळे काही प्रमाणात आम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करतो हार्मोन देऊन, पण नाहीतर मग सर्जरी करावी लागते, ऑपरेशन. आणि तरुण लोक आहेत ज्यांची पिशवी काढायची नसते, मुलबाळ व्हायचं असतं, त्यांचं फक्त फायब्रॉइड काढायचं ऑपरेशन मायमेक्टोमी आहे. आणि आता ते आपण लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिणीने व्यवस्थित होऊ शकतं. आणि ऍडव्हान्स ट्रीटमेंट असल्यामुळे कसं काही आपण लोकांना जे वाटतं की आपण सर्जरी नको, म्हणजे मला हा अनुभव आहे 40च्या बायकांना जेव्हा पाळीचे त्रास असतात त्या अंगावर काढतात, कारण त्यांना असं वाटतं की मेनोपॉज आता पाळी बंद होईल आणि जाईल.
म्हणजे आता म्हणजे ह्या जमान्यात सुद्धा मी 4 ग्रामच्या पेशंटला थायरॉइडला ऍडमिट करून 4 ब्लड देऊन मी त्याचं ऑपरेशन केलेलं आहे जेलमध्ये, रिलायन्समध्ये. तर मी त्यांना तेच विचारलं की मी तर रिलायन्स एम्प्लॉई आहे, त्यांना म्हणजे सगळं इन्शुरन्स वगैरे, पण त्यामुळे आम्हाला वाटलं की आता जाईल आपली बाळी, किंवा इकडे तिकडे बोलतात ना हे क्लिअर. मी असं सांगितलं, वैद्यनी तसं सांगितलं की असं होतच असतं आणि आता होऊन जाईल बाळी. तर माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की 40च्या स्त्रियांनी दरवर्षी आपला हेल्थ चेक रुटीन करायला. जसं मी तुम्हाला म्हटलं की विनंती झाली की मुलीला डायरी द्या, तसं मी सांगणार की प्रत्येक नवऱ्याकडनं काय मागायचं, बर्थडेला तुम्ही साडी आणि हेल्थ चेक गिफ्ट दिली पाहिजे. आणि दरवर्षी 40 नंतर रक्तातली साखर, ECG, मॅमोग्राफी, पॅप्समियर, हे सगळं पॅकेजमध्ये असतं. वेल वुमन चेकअप म्हणतो आम्ही. 40 नंतर जे काही तुमची गरज असते ते सगळं तपासलं गेलं पाहिजे, तरच आपल्याला लवकर आजार कळतो. डायबिटीस प्री डायबिटीस असते, पण लगेच आपण आहार बदलला, थोडं काही औषध घेतलं, व्यायाम वाढवला की ते डायबिटीस कंट्रोल मध्ये होतं. बीपी नाही तर मग एकदम हार्ट अटॅक केल्यावर कळतं की अरे यांचं तर बीपी वाढते. पण लग्न झाल्यानंतर थोडीशी भावनिक पण उलथापालथ होत असते त्यांची, मग मानसिक गरज पण वेगळी असते त्यांची. तर अशा याच्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम होतो का त्यांच्या शरीरावर म्हणा किंवा पाळीवर म्हणा किंवा नाही? आता आपलं ब्रेन हे सगळं कंट्रोलिंग सेंटरच आहे, त्यामुळे स्ट्रेस वाढला की त्याचा शरीरावरती होऊन आजार वाढतात. म्हणजे बीपी वाढतं, हार्टचे अटॅक जास्त अटॅची असतात. त्यामुळे मानसिक आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की आधी त्याची गरज कमी होती, एकत्र कुटुंब होती, घरी आजी आजोबा असायचे, त्यांची शिकवण असायची. आता आई वडील दोघं काम करायला वर्किंग, त्यांच्याकडे थोडा वेळ कमी असतो आणि मुलंही तेवढा संवाद साधत नाही. त्यामुळे आजकाल मानसिक आधाराची गरज आणि काउन्सिलिंग वगैरे जास्त मिळते. परंतु त्याच्यात काहीही चुकीचं नाही आणि त्याचं म्हणजे लोकांनी घाबरू नये मदत घ्यायला. की जर आपल्याला डिप्रेस वाटत आहे, नको जास्त कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स, चिडचिड जास्त होईल, तर नक्की काउन्सिलर कडे जा. ते फक्त तुमच्याशी बोलतात आणि तुम्हाला ते सल्ला देतात. म्हणजे ते सायकॅट्रिस्ट नाहीये, औषधं नाहीये किंवा हा माणूस वेडा आहे असं होत नाही काउन्सिलर कडे गेल्याने. आणि खूप मदत होते. प्रोफेशनल काउन्सिलर असतात आणि ते तुम्हाला मदत करतात. डॉक्टर, आता या याच्याबद्दल आहे, पण मला खास तुमच्याबद्दल असं मला विचारायचं, परत मी थोडी मागे वळते की तुम्ही भारतामध्ये स्त्रीरोग तज्ञ म्हणून आहात, पण याच्या मागे तुम्हाला सुद्धा घरातल्यांचा सपोर्ट मिळाला असेल, तुम्हाला पण त्यांनी सपोर्ट केला असेल या सगळ्या गोष्टींसाठी. मग त्याच्याबद्दल जर आम्हाला थोडं सांगा. हो, तुम्ही पण सांगितलं माझा जन्म मराठवाड्यातला, पण माझे आई वडील जे होते पण ते खूप समाज सुधारक होते आणि त्यामुळे त्यांनी मला तितकंच प्रोत्साहन दिलं. माझा मोठा भाऊ सर्जन होता, मला त्यांनी गायनेकोलॉजिस्ट केलं आणि त्यांचा म्हणजे आई वडिलांना माझ्यावरती खूप त्यांच्याकडनं मी प्रेरणा घेतली. माझी आई जास्त शिकलेली नव्हती कारण त्या जमान्यामध्ये म्हणजे, परंतु ती खूप हुशार होती आणि तिने आम्हाला खूपच हे सगळ्याच बाबतीत सपोर्ट दिला. की ओरेशन आहे तर तिथे तुम्ही वक्तव्यामध्ये पण तू भाग घे, खेळामध्ये पण तू भाग घे, तेवढं नव्हतं. त्यामुळे आणि नंतर माझं तिकडे औरंगाबादला सगळं शिक्षण झालं आणि मग माझं लग्न डॉक्टर डावरे यांच्याशी झालं. इंटरकास्ट, हो, इंटरकास्ट मी मारवाडी कुटुंबातली. तर ते छोटं वादळ होतं त्यावेळेस, कारण की औरंगाबाद सारख्या ठिकाणी होतं. परंतु मला माझ्या आई वडिलांनी तर घेतलंच, पण माझे सासू सासरे त्यांनी पण मला लग्नानंतर खूप एनकरेज केलं की मी शिकत होते, मग MD करा, पुढे शिका. आणि त्याच्यानंतर मग मी औरंगाबादलाच असिस्टंट प्रोफेसर म्हणून म्हणजे मेडिकल कॉलेजलाच मी शिकवायला लागले. मला शिकवण्याची खूप हौस होती.
कारण मी जशी आले मेरिटमध्ये तर माझ्या टीचर्समुळे आले मी गोल्ड मेडलिस्ट. तर आपणही शिकवलं तर एक भावी पुढचे डॉक्टर. तर म्हणून मग मी आता तेव्हापासून आता 50 वर्ष मी पेशंटची सेवा तर करतेच, पण मला शिकवण्याची सुद्धा खूप हौस आहे. मग आम्ही अमेरिकेलाही पुढच्या शिक्षणासाठी गेलो. तिथे 3 वर्ष मी एंडोस्कोपिक सर्जरी, लेझर, मायक्रो सर्जरी आणि दावर साहेबांनी तिकडे ट्रान्सप्लांट वगैरे ह्याच्या उच्च शिक्षण घेतलं. पण मग आम्ही दोघांनी ठरवलं की 3 वर्षानंतर की आपण भारतातच पुन्हा जाऊन हे जे आपण इथलं ज्ञान मिळवलंय त्याचा उपयोग करू. आणि इथे आल्यावरही आम्ही मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला न जाता जे रुग्णालयामध्ये मी होते आणि जे रुग्णालयामध्ये 200 विद्यार्थी दरवर्षी MBBSचे, माझ्या गायनिक डिपार्टमेंटला मी 20 वर्ष हेड ऑफ गायनिक होते. दरवर्षी आमच्याकडे 60 रेसिडेंट यायचे, म्हणजे पदव्युत्तर विद्यार्थी. आणि ती आमची खरी मिळकत असते. आणि ते विद्यार्थी आज खूप मोठे मोठे डॉक्टर आहे, डायरेक्टर, सेक्रेटरी, प्रायव्हेट मध्ये, विदेशामध्ये. आणि ते आजही आम्हाला जेव्हा फोन करून सांगतात की मॅडम टीचर्स डेला तुमची आठवण आली, ही अशी केस आली तेव्हा तुम्ही असं शिकवलेलं होतं. किती छान वाटत ते. म्हणजे पेशंटची तर खूपच आम्हाला दुवा मिळालीच आहे. कारण की जे आणि जी आम्ही 37 वर्ष मी गव्हर्नमेंटची सेवा केलेली आहे, तर तिथे सगळे आपले लो सोशो इकॉनॉमिक क्लासचे लोक यायचे. त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण आम्ही त्यांना चांगली ट्रीटमेंट देऊ शकत होतो आणि विद्यार्थ्यांना शिकवत होतो. त्याबरोबरच रिसर्च करता येत होता. हो, ते त्याच्याकडेच आपण म्हणलं होतं की ज्याच्यामध्ये मला तुम्ही HIV वर चांगला रिसर्च केलेला आणि आज त्याचा फायदा खरोखर सगळ्यांना खूप चांगला होतो. तर त्या HIV तर HIV मी जेव्हा अमेरिकेतून पुन्हा आले 89 मध्ये, मग मी जे रुग्णालय तिकडे रुजू झाले. तर काही वर्षातच आमच्या लक्षात यायला लागलं की गर्भवती माता HIV ची टेस्ट पॉझिटिव्ह घेऊन येत आहे. आणि मग त्यांना आम्ही गर्भपात करायचा सल्ला द्यायचो, कारण ते आईला HIV तर बाळाला पण 50% HIV होण्याची भीती असते. आता असं करताना आपण आपल्या इथे स्वतःला HIV ग्रस्त जरी आई असली तरी आई पण हे फार भारतात तर त्याला खूपच महत्व आहे. त्यामुळे ती HIV ग्रस्त आहे, पण तिला मूल हवं असतं. म्हणून मग नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नाको दिलेलं आहे, WHO आणि नाको मिळून मग आम्ही प्रिव्हेन्शन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ HIV असा कार्यक्रम घेतला. आईला कुठेही जगातही कुठेही गेले, आफ्रिकेत जाऊन आले, अमेरिकेला गेले, इंग्लंड सगळीकडे आले, पण कुठेही अजून आईला रामबाण उपाय नाहीये. पण आम्ही ठरवलं की पुढची पिढी तरी वाचवता येईल, म्हणून सगळ्या स्त्रियांना आधी HIV पण टेस्ट करायची. ते सुद्धा जे मोठं काम होतं, कारण की स्त्रियांना HIV माहीत नव्हतं आणि आम्ही कुठलं HIV करायचं की त्यांना भीती वाटायची की आम्हालाच का असं म्हणाल्या, मला निघाला तर काय होईल. मग ते कॉन्सिलर आले, मग त्यांच्याशी बोलून HIV आम्ही टेस्ट करायची. पण ती पॉझिटिव्ह आल्यावर आमच्याकडे औषधं होती ती द्यायचो, म्हणजे तुझी तब्येत ठीक राहील आणि बाळाला तो HIV कमीत कमी प्रमाणात. जेव्हा आम्ही पहिल्यांदा सुरू केलं हे काम, मी सुरू केलं होतं 2000 साली, तर तेव्हा आम्ही म्हणजे ते 50% आधी ते 15-20% आणलं. आणखी औषधं मिळाली आणि भारत सरकारने सगळं मोफत आम्हाला ते पेशंटसाठी सगळं द्यायचे. मग आम्ही ते 10% आलो, 5%. आणि मला सांगायला आनंद वाटतो, मी 2017ला रिटायर झाले, तर त्याच्या आधी 15 ते 17 मध्ये ज्या आमच्या 100 स्त्रिया झाल्या बाळांच्या आमच्या मध्ये, तर एकही बाळ तेव्हा पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. म्हणजे एकदम खरं फार मोठं सामाजिक काम आहे. आणि ह्याचं हे टीम वर्क आहे. आम्ही सगळ्या 1500 स्त्रिया मी त्या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये HIVच्या आम्ही केल्या. तर माझ्या असिस्टंट डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, सर्वंट सगळ्यांनी मिळून हे फार मोठं काम झालं. आणि आता तो कार्यक्रम झाला, ते प्रोजेक्ट होतं. आम्ही जाऊन ट्रेन केलं. म्हणजे मी अगदी गुजरात, आपला पूर्ण उत्तर प्रदेश आणि आम्ही तिकडे कोहिमा, नागालँडला 7 दिवस माझी टीम घेऊन गेले, कारण तिथे इतके कमी डॉक्टर आहेत, तिथे येऊ शकत नव्हते. तर आम्ही टीम घेऊन तिथे गेलो, कारण तिथे सुद्धा HIV ड्रग्ज यूज मुळे खूप कॉमन. HIV म्हणजे एकतर असुरक्षित शारीरिक संबंध, सेक्स,
दुसरं ड्रग आणि दुसरं आईकडून बाळाला मिळालं. तर तो आता आपण अगदी 1% कमी सगळीकडे आणलाय. पण फक्त गरज आहे की आईने HIV टेस्ट करायची, औषधं घ्यायची. आणि आता तर ती कंपल्सरीच केली तुमच्या प्रत्येक याच्यामध्ये HIV तुमचं कुठलीही सर्जरी असतो. पण ते कंपल्सरी म्हणण्यापेक्षा ऐच्छिकच म्हणायचं, पण त्याला पेशंटला सांगून त्यांची कन्सेंट घेऊनच आपल्याला HIV करता येतो. तर हा आपला HIV संदर्भात झाला. पण गर्भधारणा झाल्यानंतर तिचं वय 40 झाल्यानंतर मग मेनोपॉजचे वेग लागतात, मेनोपॉज येतो. तर त्याला सुद्धा खूप रक्तस्राव होणं म्हणा किंवा तिचं मानसिक आरोग्य वेगळ्या मूड स्विंग्स होतात तिचे. तर त्याबद्दल काय सांगशील? तर हा काय की थोडा काळ असतो, वर्ष 2 वर्ष, 6 महिने ते 2 वर्षापर्यंत. आपले हार्मोन्स आपल्या शरीरात 12-13च्या वर्षाच्या आधी पण नव्हते, तसेच ते आता 50 नंतर कळून हळूहळू कमी होतात. कुणाला 45 ते 55 मध्ये केव्हाही आजकाल पाळी जाते. बहुतेक लोकांना ते स्मूथ असतं, काही लोकांचं अचानक एकदम बंद होतं. पण बहुतेक असं होतं की महिन्याची पाळी 2 महिन्यात आली किंवा 4 दिवस पाळी होती ती 3 दिवस 2 दिवस, म्हणजे हळूहळू कमी होऊन बंद होते, त्रास होत नाही. मात्र काही लोकांना पण हे जेव्हा हार्मोन कमी होत असतात तेव्हा थोडस डिप्रेशन, थोडी चिडचिड ही होते. इथे मी पुन्हा कुटुंबाला सांगेन की तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. ही आई आता 50 वर्षापर्यंत सगळ्यांसाठी हसता खात होती. मुलांना कळत नाही की आता ही आई चिडचिड का करते, प्रत्येक गोष्टीमध्ये शब्दाने शब्द वाढवणार. तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मेनोपॉजच्या वेळेस थोडं समजावून घ्यायला पाहिजे. आणि हा काही खूप दिवस नाही, 1 वर्ष, 6 महिने, वर्षाचा काळ असतो. त्याच्यामध्ये थोडस असं समजावून घेतलं सगळ्यांनी तर मग तो तुला आणि अगदी 2-4% लोक असे असतात की त्यांना आम्ही सगळं दिल्यानंतर विटामिन देतो, सप्लिमेंट देतो, लाईफस्टाईल बदलायची. मेनोपॉज नंतर वजन वाढण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर विटामिन ठिसूळ होतात, हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे कॅल्शियम घेणं गरजेचं असतं आणि एक्सरसाइज करणं गरजेचं. मेनोपॉज आता 50 म्हणजे 3 पिढ्या असतात ते म्हणतात. पण जी मुलं आणि नातवं खात आहेत तेच तर तुम्ही तेवढ्यात खाल तर ते बरोबर नाहीये. तर थोडं कॅलरीज रेस्ट्रिक्शन आणि थोडा वाढवायचा एक्सरसाइज तो वाढवायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्याची आता आपल्याला काही पाणी येणार नाही, आता आपण रिलॅक्स राहतो, त्यामुळे जरा थोडंसं रिलॅक्स राहिल्यामुळे वजन वाढतं. परंतु ते आपल्या हातात आहे, तुम्ही तुमची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. आणि नंतर सप्लिमेंट म्हणजे कॅल्शियम आणि आहार व्यवस्थित ठेवला तर मग उलट ते आता फ्री पण होण्यासारखे असल्यामुळे तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तेच म्हणते मे नो पॉज, ह्याला घाबरू नका. त्याचा अर्थ आहे मी नो पॉज, मी थांबणार नाही, मोकळी आहे. मला जे आज तुम्ही करताय, मला हे आवडतं म्हणून तुमचा हा व्यवसाय नव्हता, तुम्ही MTNL मध्ये होता जेव्हा मी तुम्हाला. तर आपल्याला आता जे काही करायची इच्छा होती त्याच्यासाठी आपल्याला वेळ असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे मेनोपॉजला घाबरायचं काहीच कारण नाहीये. मेनोपॉज स्मूथली होऊन जाणार आणि तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने त्याच्यानंतरही जगणार. म्हणजे वैद्यकीय क्षेत्र तुमचं हे, परत सामाजिक काम आहे, या दोन्ही सांभाळत असताना तुमचं शिक्षण देणं खास सगळ्यांना आणि मानसिक आधार देणं हा सगळ्यात मोठा रोल खरं तर तुम्ही निभवताय. तर याच्या अगोदर पुढच्या टप्प्याकडे येण्या अगोदर मला प्रेक्षकांना हे सांगायचंय की प्रेक्षको 2017ला मला कॅन्सर झाला होता आणि त्या कॅन्सरची ट्रीटमेंट आज मी डॉक्टर रेखा डावर मॅडमकडेच केलेली होती. आणि त्यांनी जो मला मानसिक आधार दिला, भावनिक आधार दिला आणि मुख्य म्हणजे मला जी वैद्यकीय ट्रीटमेंट जी त्यांनी दिली आणि अशा याच्यामध्ये मी पूर्णतः कोलमडून गेली होती. पण तो जो आधार मला मिळालेला आहे ना त्याला तोड नाही. इव्हन तो ज्याला माझ्या केमो चालू होत्या त्यावेळेला 8 मार्च मी सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून ऍक्टिव्ह, तर 8 मार्चला अचानक त्या माझ्यासमोर आल्या अगदी आणि मला बुके घेऊन आल्या आणि मला त्यांनी सांगितलं आज 8 मार्च आहे म्हणून मी त्याला बुके द्यायला आली. तर तो जो क्षण होता ना महिला दिन, तर तो जो क्षण होता ना खरोखर मी तर अजिबात विसरणार नाही. ती मानसिक गरज आणि तो भावनिक आधार आणि या सगळ्यामुळे आज मी अशी
तुमच्यासमोर उभी आहे. तर खरोखर म्हणजे हे जे आहे ना, पेशंट हा आपलाच आहे, त्याला समजून घेणं हे त्यांनी मोठं कार्य त्यांच्याकडनं खरं तर हे होत आहे. तर मग आता याच्या पुढच्या आपल्या या टप्प्याकडे आपण एक बोलूया की जनरली एक 40-50 वर्षानंतर कॅन्सर हा आजार होतो असं म्हणतात. तो काही वेळेला लवकरही होतो. तर त्या कॅन्सर संदर्भात जरा आता कॅन्सर हा आजार अचानक होत नाही. त्यासाठी आपण जर पहिल्यापासून पॅप स्मिअर सारखी एकदम छोटी टेस्ट आहे. पॅप स्मिअरला स्त्रिया घाबरतात. म्हणजे आमच्याकडे हेल्थ चेक आहे, वेल वुमन पैसे भरून सगळ्या टेस्ट करतात आणि पॅपच्या वेळेला त्या टाळतात कारण की आपल्याला काही त्रास नाही तर मग अजून तपासणी त्याच्याला. परंतु मला हे सांगायचंय, पॅप स्मिअर म्हणजे काही पेन होत नाही, काही नाही. आम्ही कापसाच्या ब्रशवरती तुमच्या हृदयातलं फ्लुइड घेतो आणि ते लॅबोरेटरीला पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याचा रिपोर्ट मिळतो. मात्र इन्फेक्शन हे खूप कॉमन आहे स्त्रियांमध्ये आणि मुंबईमध्ये तर आपलं ह्युमिड इथे वातावरण असल्यामुळे जास्त इन्फेक्शन होतात. तर त्यामुळे पॅप स्मिअर हे तरुण लोकांनी करायला पाहिजे कारण त्यांना इन्फेक्शन कळतात. मात्र 40च्या नंतरच्या लोकांना प्री कॅन्सरही कळतो. म्हणजे उद्या होणारा कॅन्सर त्याला आम्ही स्टेज 0 म्हणतो, तोही आम्हाला आज कळतो. म्हणजे मग आम्ही होऊच देणार नाही तुम्हाला स्टेज 1, 2 चा कॅन्सर. तर त्यामुळे हा झाला गायनिकसाठी. पण तसंच मॅमोग्राफी आणि त्याच्या आधी पण सेल्फ चेकिंग ऑफ द ब्रेस्ट. स्वतःचे स्तन आपण आंघोळीनंतर एकदा हाताने तापडून नीट पाहिले, गाठ लागली, काही त्रास असेल तर आणि एक वार्षिक मॅमोग्राफी करायची, सोनोग्राफी करायची. कारण पॅप स्मिअरमुळे आपल्याला युट्रस आणि सर्व्हिक्सचा कॅन्सर कळतो. ओव्हरी खूप छोटे असतात आणि त्या हाताला पण लागत नाही तपासून. तर सोनोग्राफी दरवर्षी केली की त्याच्याने आम्हाला अगदी 2 सेंटीमीटरची 1 सेंटीमीटरची गाठ पण कळते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे जे टेस्ट आहेत आणि जर कॅन्सर व्हायच्या आधी आम्ही त्याचा हे करू शकतो किंवा स्टेज 1 आणि 2 चा कोणताही कॅन्सर असेल तर आपण तो पूर्ण बरा करू शकतो. अगदी बरोबर. माझ्या बाबतीमध्ये ते माझ्या जाऊबाई आहेत, माझी मोठी जाऊ आहे रोहिणी. तर तिचं 2005ला आम्ही ओव्हेरियन कॅन्सर केलेलं आहे आणि आज 20 वर्षानंतर ती गंभीरपणे उभी आहे. मी सुद्धा ज्याला आली तर त्यावेळेला तुम्ही त्यांची भेट घडून दिली होती आणि त्याच्यामुळेच खरं बघायला गेलं तर मला जवळ येतं की अरे ती बरी झाली तर मी सुद्धा बरी. आणि मी कितीही म्हटलं तर पेशंटला वाटते डॉक्टर धीर देण्यासाठी म्हणताय. पण म्हणून मी रोहिणीला बोलून तुमची भेट घातली की हे बघा हे उदाहरण आहे की व्यवस्थित काळजी घ्या, फॉलोअप ठेवा, पण तुमचा कॅन्सर बरा होऊ शकतो. इव्हन मला हे सांगायचं प्रेक्षकांनो की केमोबद्दल ज्याला त्यांनी सांगितलं मला मी इतकी घाबरले होते. बापरे, केमोबद्दल आपण इतरांकडून ऐकत असतो पण स्वतःला केमो घ्यायची वेळ येते त्याला माणूस एकदम घाबरून जातो. पण त्यांनी इतकं छान सुंदर समजवलं होतं ना की काही काळजी करू नको, तुला काही त्रास होणार नाही, आपण एक पोट बसवू. तो पोट त्यांनी इथे बसवला आणि त्याच्यानंतर मला त्याच्यातनं केमो दिल्या गेल्या. तर मी आज खरंच सांगते की केमोला सुद्धा घाबरू नका. आणि हे होत असतं आयुष्यामध्ये, असे क्षण येत असतात, असे काही पिरियड येत असतात की त्याला कॉमा करायचा आणि पुढे जायचं. मी इथे सांगते, अलकाने एक छान पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव तिने दिलेलं आहे कॉमा म्हणून की हा कॅन्सर हा फुलस्टॉप नाही आहे, अल्पविराम आहे आपल्या ह्याच्यात. आणि मी दुसरंही सांगेन की अलकाच्या ह्या सगळ्या ह्याच्यात आम्ही तर होतोच निर्णयाला, पण देवेंद्रनी पण खूप त्यांना त्यांचे पती त्यांनी खूप चांगली साथ दिली. आणि मी आणखी एक सांगू इच्छिते की किमोथेरपी आणि सायन्स खूप पुढे गेलाय. माझा मुलगा डॉक्टर नवल हा आता अमेरिकेत असतो, ल्युकेमियाचा एक्सपर्ट आहे. पण किमोथेरपी खूप प्रगत झाली आहे, पहिल्यासारखी नाहीये त्याचे एवढे ते त्रास दुष्परिणाम. अगदी म्हणजे या वर्षीच माझ्या बहिणींना पण स्तनाचा कॅन्सर होता, ऑपरेट झाल्यावर त्याही खूप किमोला घाबरत होत्या. पण आता एक नवीन कूल कॅप आले म्हणजे किमोथेरपी देताना डोक्यावरती ते गरम होत असतं, तर त्या कूल कॅप बसवल्या तर त्यामुळे केसही कमी जातात. स्त्रियांना किमोथेरपी सगळ्याची देखील तेच असते. तुमचे केस पण आता छान येतात. पण आता असे काही आहेत म्हणजे ड्रग्स पण खूप ऍडव्हान्स झाले आणि नवीन म्हणजे इम्युनोथेरपी आता आली आहे. म्हणजे किमोथेरपी आपण सेल नष्ट करतो, इम्युनोथेरपीने आम्ही तुमची इम्युनिटी वाढवतो. महाग आहे, सगळ्याच रोगांमध्ये इतकी नाहीये, ल्युकेमियामध्ये वगैरे खूप त्याची प्रगती झाली आहे. पण आता सगळ्याच रोगांमध्ये इम्युनोथेरपी हळूहळू येते. त्यामुळे सायन्स पुढे जाणार.
त्यामुळे पहिल्यांदा माझ्या सासूला किंवा आईला जेव्हा किमोथेरपी दिली तेव्हा असं झालं ते आता तसंच होईल असं समजू नका. खरं खरं गोष्ट. पण म्हणजे प्रेक्षकांना मला हेही सांगायचं की कॅन्सर झाला आपण घाबरू नका आणि जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण वागलो आणि अर्थात डॉक्टर आपल्याला वेळोवेळी सल्ला देत असतात आणि आपल्याला कधी काही वाटलं तर अगदी खुलेपणाने त्यांच्याशी बोला आणि फॉलोअप महत्वाचं अगदी. त्यामुळे कुठलाही कॅन्सर असतो त्यामुळे त्याला घाबरू नका. आणि आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे पण कॅन्सर खूप येत चाललेले आहेत. तर जर तुम्ही तुमची काळजी घेतली आणि स्वतःला दरवर्षी जसं त्या डॉक्टरने सांगितलं तर चाचण्या केल्या तर तुम्हाला हा कॅन्सर झालेला आजार असो किंवा कुठलाही आजार असो त्यातनं आपण अगदी निश्चित बाहेर पडू शकतो. खरं तर हा टप्पा झाला ही भावनिक गरज मानसिक गरज झाली तर त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा येतो की आता रिटायरमेंट झाली आता मग त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये स्त्रियांनी आपली पूर्णतः काळजी कशी घ्यावी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? नाही ते आता हेल्थचे कॅरीवर टाकून घ्यायचे आपले आहाराकडे लक्ष ठेवायचं व्यायाम ठेवायचा आणि आपलं मन गुंतून ठेवायचं. आपण इतके बिझी असतो रिटायरमेंटच्या आधी नोकरी मुलं शाळा कॉलेज. आता मुलंही आपापली इंडिपेंडेंट झालेली असतात आणि एम्प्टीनेस सिंड्रोम म्हणतो आम्ही. तर ते स्त्रियांना जास्त जाणवतं कारण त्या खूप गुंतलेल्या असतात. सकाळी पहाटे उठल्यापासून रात्रीपर्यंत त्या ह्याच्यातच असतात. तर तो वेळ आपल्यासाठी द्या. आपल्याला ते करायचं होतं करता आलं नाही आपल्याला म्युझिक डान्स वाचन गायन पेंटिंग पॉलिटिक्स जे काही करावं असं वाटत असेल त्याच्यासाठी आता वेळ आहे. तर तो स्वतःची तब्येतीची काळजी घ्यायची आणि त्यांनी हा स्वतःसाठी चांगल्या पद्धतीने समाजासाठी पण तुम्ही करू शकता. जे काही आता तुम्ही असा हा विषय घेतला तर हा एक सामाजिक त्याच्यामधनं लोकांना फायदा होतो. म्हणजे समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे असे काही काही आहे गोष्टी की त्या समाजापर्यंत पोहोचवायचं म्हणजेच हे एक असं कुठल्याही प्रकारे जशी आपल्याला करता येईल मदत लोकांना तर मदत करत राहायला पाहिजे. आज हे तुमचं सामाजिक काम आहे आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढे तुम्ही तुमचं काम तर या सगळ्या तुम्हाला काही पुरस्कार मिळाले असतील तर त्याच्याबद्दल आपण सांगा. आता ह्या गेल्या 30 वर्षात तरी मला म्हणजे मी प्राध्यापक झाले 1995 तेव्हापासून तर 30 वर्षामध्ये मला बरेच पुरस्कार मिळाले. पण त्यातले खास म्हणजे मला जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं आपल्या राज्य सरकारकडनं मला एक पुरस्कार मिळाला. माझ्या HIVच्या कामाबद्दल त्यांनी माझा सत्कार केला. नागपूरतर्फे मला पुरस्कार HIVच्या कामासाठी ICMR कडून आणि लाभसेटवार फाउंडेशन म्हणून अमेरिकेत आहे. लाभसेटवार डॉक्टर आहेत आपले नागपूरचे पण तिकडे स्थायी. तर ते दरवर्षी येऊन भारतामध्ये उत्तम कुठल्याही विषयात काम करणाऱ्यांना देतात. तर मला लाभसेटवार फाउंडेशन कडून पण कुटुंब नियोजनाबद्दलचा पुरस्कार मिळाला आहे चीफ मिनिस्टर. तर हे आपण आपलं काम करत पण त्या दखलेपेक्षा जे मानसिक समाधान मिळतं ते फार वेगळं आहे. तर आता जे रुग्णालयातर्फे पण मला बेस्ट प्रोफेसर असं त्यांनी माझ्या तिथे मी 27 वर्ष होते त्या काळामध्ये मला 3 लाख पुरस्कार मिळालेला आहे. प्रेक्षकांनो आपण डॉक्टर दावारम मॅडम बद्दल काही त्यांचे स्टुडंट आहेत किंवा काही पेशंट आहेत तर ते काय म्हणतात ते पण आपण आज ऐकूया. आयुष्याच्या सुरुवातीला मी खरं तर करिअरकडे वळले. आधी स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्यानंतर मी नवीन नाती जोडली. ऑब्व्हियसली लग्न झालं तेव्हा मी 40च्या उंबरठ्यावरती होते. तर लग्न झाल्यानंतर लगेच मी आणि माझे पती परम आणि मॅडमकडे कन्सल्टेशनसाठी गेलो. त्यावेळी मॅडमने सांगितलं एक जनरल एक्झामिनेशन केलं बेसिक इन्व्हेस्टिगेशन केले आणि मला सांगितलं प्रज्ञा डोंट वरी विदिन 6 मंथ टू नॅचरली कन्सीव्ह होशील. आणि खरंच मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी 2 महिन्यामध्ये नॅचरली कन्सीव्ह झाले. मॅडमकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मॅडमने सांगितलं की प्रज्ञा शेवटपर्यंत काम करायचं. प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज इट्स अ प्रोसेस सो जस्ट स्टे ऍक्टिव्ह. आणि मी पूर्ण फुल टर्म मी तेव्हा काम केलं. खरं तर तेव्हा कामाचा खूप लोड होता कारण मी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये अवर सचिव या पदावरती काम करत होते. पण मी बाळाच्या जन्माच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं. खरं तर माझे पती अमेरिकेत कार्यरत आहेत त्यामुळे त्यांना तिथलं सिटिझनशिप घेण्यासाठी बाळाचा जन्म तिकडे करायचा होता. पण मॅडम फक्त सोडून
मला माझं मन तयार होत नव्हतं अमेरिकेमध्ये जाण्यासाठी. तर मॅडमच्या कम्फर्ट झोनसाठी मी बाळाची अमेरिकेची सिटिझनशिप म्हणजे त्याचा त्याग केला मी. आणि मला माझ्या निर्णयाचा अजिबात पश्चाताप नाही, कारण माझ्या बाळाचा जन्म आणि त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी हे विदाऊट कॉम्प्लिकेशन्स पार पडले. नमस्ते. हे माझं बाळ परण, आता हा 2.5 वर्षाचा आहे. हा पूर्णपणे हेल्दी आहे. 2 वर्षापासून हा प्ले ग्रुपलाही जातो आणि आम्हाला एक्सप्रेसिव्ह स्पीकर अवॉर्डही मिळाला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी मॅडमचे पुन्हा एकदा आभार मानते. थँक्यू. 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 डॉक्टर रेखा डावल यांच्याबद्दल सांगू इच्छिते की मला मासिक पाळी जाताना भरपूर त्रास झाला, पण त्यांच्या औषधाने मला एवढा फरक पडला आणि सहजरित्या माझी मासिक पाळी बंद झाली. आणि असाच इतर स्त्रियांना सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा आणि त्यांच्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा हो, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार डॉक्टर. आज तुमच्या या व्यस्त कार्यक्रमामध्ये अगदी तुम्ही आरोग्याविषयी बोलण्यासाठी अगदी थोडा वेळ काढला, त्याबद्दल खास खास तुमचे आभार मानते. आणि न्यूज स्टोरी करते तुम्हाला एक छोटीशी थँक्यू. मंडळी, डॉक्टर गुस्ताद डावर हे आता मस्ता हॉस्पिटलमध्ये तसे म्हणून काम करत आणि भारतातले हे प्रतिक्रिया सर्जन म्हणून नावाजले जातात. तर डॉक्टर साहेब, आज मॅडमशी मी बोलतच होती, पण मला हे विचारायचं आहे खरं तर मॅडम वैद्यकीय क्षेत्रामध्ये आघाडी आहे, सामाजिक कार्य त्यांचं सगळं चालू आहे. तर आजच्या महिला आरोग्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आजच्या महिलांचं आरोग्य काय, तुम्ही याविषयी तुमचं सर्जन म्हणून काय म्हणता? She is very dedicated, especially for women's health. And the prime reason she has also taken obstetric is that she was always wanting to do good for women's health. Yes. And she's not only very dedicated to health, but she wants to bring up women even otherwise. Like promote the lady students, her residents. They were all well trained by her. Okay. And she also is very disciplined. Yes. She's very dedicated. She's committed to her work. Yes. And she expects that all her students also should be like that. मॅडमच्या बाबतीत तर मी म्हणेन की त्या फणस आहेत, वरतून जरी त्या स्ट्रिक्ट वाटल्या तरी आतून खरोखर त्यांचं खूप प्रेम आहे. आणि खास करून पेशंटला किती त्यांना सांभाळून घेतात ते मी स्वतः बघितले. कारण मला ऑपरेशनच्या वेळेला त्यांचा हातात कंटिन्यूस होता. भले ते 4.5 तास ऑपरेशन चाललं, पण त्यांचा हात कंटिन्यूस माझ्या हातात होता. पेशंट केअर आणि टीचिंग, येस येस, हे त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. बरोबर आहे. And that is where she has made her main name. And she is well recognized in the community, especially medical community, for a very dedicated worker. Yes, correct. So we are very proud of her. Naturally. Also, she is a very good mother and a wife. आणि तुमचा सपोर्ट आहे मॅडम, मगाशीच मला सांगितलं. We both have working hard and it's always mutual support each other. आणि डॉक्टर साहेबांचं मेडिकल तर आहे, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि हॉस्पिटल आम्ही एक पेशंटला बरं करतो. माझे दीर म्हणतात हे रिसिसेटेक्स हॉस्पिटल, त्यामुळे जे हॉस्पिटलचे ते अधिष्ठाता होते. नंतर हिंदुजा रुग्णालयात त्यांनी 9 वर्ष डायरेक्टर होते. प्रमोद महाजनना जेव्हा गोळी मारली होती ते ऑपरेशन डॉक्टर साहेबांनी केलं होतं. माईसाहेब आंबेडकर जे मध्ये ऍडमिट होत्या तेव्हाही त्यांची, नंतर ते आमच्या ह्याच्यात रिलायन्स फाउंडेशनचे पण ते मेडिकल डायरेक्टर होते. आणि मसिना आहे जे भाईखळ्यामध्ये आपलं जुनं हॉस्पिटल आहे, 27 वर्ष बारसी हॉस्पिटल, आता ते त्याची सुधारणा करण्यामध्ये व्यस्त आहेत. सर्जरी तर करतात. ओल्डेस्ट प्रायव्हेट ट्रस्ट हॉस्पिटल आहे. कालांतराने हे होतं. 123 वर्ष जुनं. खूप आणि हॉस्पिटल खूप चांगलं आहे. आणि डॉक्टर वर्मलजी मसिना who was the first Indian FRCS surgeon in Bombay. इव्हन करोनाच्या काळामध्ये तर मसिनाचा फार चांगला रोल होता, खूप चांगलं काम केलं. तर मला या निमित्ताने आज मला हे विचारायचंय की महिलांना काय तुम्ही ऍज अ सर्जन म्हणून काय एक संदेश द्या?
मॅडम तर सांगणारच आहेत, पण तरी ते काय विमेन ऑलवेज वॉन्ट टू टेक केअर ऑफ द फॅमिली चिल्ड्रन सगळं ते असतं. दे आर इन्व्हॉल्ड इन टू एव्हरीथिंग. आय थिंक इट इज इक्वली इम्पॉर्टंट और मोर इम्पॉर्टंट ते स्वतःची काळजी घ्यायची. दे हॅव टू टेक केअर ऑफ देमसेल्स. देअर हेल्थ, देअर नेसेसिटी. शुड नॉट निग्लेक्ट हेल्थ. They should do executive health checkup, do regular follow-up with gynecologist, and take care of it. Yes. Because gynec problem, breast problems, gynec cancers are on the rise. ते वाढत चाललंय. आणि there are easy detection म्हणजे डायग्नोसिस लवकर होऊ शकतं. आणि लवकर डायग्नोसिस झालं तर ट्रीटमेंट पण इट इज बेटर. सर्वायवल रेट पण चांगलं असतं. आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे त्याचा फायदा पण आणि काही सिम्पटम झाले तर वुमेन नॉर्मली काही थोडे शाय असतात, ते डॉक्टरकडे जात नाही. इट इज इम्पॉर्टंट दॅट दे फॉरगेट अबाउट दिस शायनेस बट टेक हेल्प अर्ली. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर साहेबांनी दुसरं एक महत्वाचं जे काम केलेले म्हणजे ट्रान्सप्लांट. हे जे आपल्याकडे ट्रान्सप्लांट सुरू झाले ते 94 पासून ज्या काही मुवमेंट सुरू झाली, तर यांचं अमेरिकेत ट्रान्सप्लांट सगळ्या ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ट्रेनिंग झालं होतं. मग आपण त्याचे आता सरकारने ऍक्ट वगैरे काढले आणि त्यामुळे त्यांनी ट्रान्सप्लांट चळवळीमध्ये त्यांचा मोठा भाग होता. जसं ब्रेन डेड कॅटेगरी असतं, मेंदू इज डेड, ब्रेन इज डेड बट बॉडी स्टील अलाइव्ह. तर दीज पीपल कॅन डोनेट हार्ट, liver, kidneys, lungs, आता तर soft tissues पण, bones, tendons, vessels. आता तर heart transplants are, and transplants are also happening. So all the tissues can be used for people to take care. पण त्याच्यावरचा काही असा एखादा अनुभव सांगू शकाल सगळे लक्षात राहण्याचा? It is a very difficult program कारण मॉनिटर चालू असतं, हार्ट इज बीटिंग आणि रिलेटिव्हला सांगायचं की युअर पेशंट इज डेड बिकॉज इट इज ब्रेन डेड. आणि त्यांना कन्व्हिन्स करायचं की बाबा नाव प्लीज कम अँड डोनेट द ऑर्गन. बिकॉज ॲज इट इज सी देर आर 2 types ऑफ डेथ, ब्रेन डेथ आणि हार्ट डेथ. हार्ट डेथ इज बी बट ब्रेन डेथ एटलीस्ट ऑर्गन्स कॅन बी यूज. So it's very difficult to convince. There are many issues when we talk to the relatives. आम्ही पब्लिक प्रोग्राम्स घेतो, सगळ्यांना कन्व्हिन्स करतो. बट मोर इम्पॉर्टंट यू हॅव सीन द यंगर जनरेशन इज मोर inclined to accept this. Naturally, because they They are more educated, more informed. So always younger generation. ह्याचं पण अवेअरनेस आणखी व्हायला पाहिजे. सो वी वॉन्ट टू टेल पीपल दॅट डोंट टेक द ऑर्गन्स टू द ग्रेव्ह. दे आर निडेड हिअर. तुम्ही दुसऱ्याला जीवदान देऊ शकता आणि तुमचा माणूस त्याच्या माध्यमातून जिवंत राहतो. आणि सगळ्या स्टेटमध्ये महाराष्ट्र इज लिडिंग टुडे. आणि असंही काही वेळेला असतं ना की जर मला काही झालं तर जास्त तुम्ही माझ्यावर खर्च करू नका आणि माझे ऑर्गन तुम्ही ते कसं असतं, ते तसं नाही. कसं ब्रेन डेड स्पेसिफिक असतं. ते पेशंट युजली आयसीयू मध्ये व्हेंटिलेटर असते 4 लोकांची आणि 6 तासानंतर ते टेस्ट होतात स्पेसिफिक. मीन्स ब्रेन इज नॉट वर्क आणि पेशंट इज ऑन व्हेंटिलेटरी सपोर्ट आणि मेडिकेशन सपोर्ट. म्हणजे ते सपोर्ट बंद केलं तर पेशंट विल डाय. त्याला सगळ्यांना समजून सांगणं आणि मग त्यांचं काय आता माहितीये काही दिवसात किंवा काही तासामध्ये कदाचित त्यांचं होईल, पण ते आता पुन्हा जिवंत होणार नाही. त्याच्याकरता अवेअरनेस, सोशल वर्कर, डॉक्टर्स ऑल आणि लोकांनी विचार केला पाहिजे. पण तेव्हा त्यांचे जे वारसदार असतील त्यांना मानसिक तयारी त्यांची खूप असते, करायला पाहिजे की बाबा तुम्ही विचार करा की आज तुम्ही जर हे डोनेट केलं तर त्यामध्ये पुढच्या अजून जीव वाचू शकतो. सोसायटीमध्ये अवेअरनेस थँक्यू डॉक्टर. तुम्ही तुमचं वेळ काढून अगदी इथे आलात आणि याबद्दल माहिती दिली. I'm glad to know you are working on women's health. Yes. That is very dear and close to our heart. Yeah. And we all want to see our women, improving, healthy. As Because they are major contributor to the society. आज माझ्या ऑपरेशनच्या नंतर आज एवढी उभी आहे ते केवळ खरं तर मॅडममुळेच. त्यांचा जो सपोर्ट मला मिळाला तो अजूनही लक्षात राहण्यासारखा आहे. आणि अर्थात त्यांचा सगळ्यांना सपोर्ट मिळतो. पण रेखाडवर मॅडमकडे जाताना पहिला भीती वाटते, पण नंतर एकदा गेल्यानंतर ते इतकं समजून घेतात ना तर त्याच्याबद्दल काही म्हणजे शब्दच नाही करत माझ्याकडे. तर मॅडम आपण परत आपल्या त्या डॉक्टर मला याच्याबरोबर अजून एक विचारायचंय की गर्भारपणाचं वय नक्की काय असावं? कारण आजकाल
लवकर लग्न करत नाही, त्यांची 30-35च्या नंतर आजकाल मुली करिअर ओरिएंटेड असतात, होय. त्यामुळे त्याला लग्न होतात. तर मग नक्की वय काय असावं, काय सांगतात? गर्भारपणीचं मी जेव्हा 50 वर्षांनी सुरू केलं गायनीमध्ये काम, तर 50-16 वर्षाच्या वयाच्या मुली यायच्या. त्या स्वतःच एवढ्या कोवळ्या कळ्या आहेत, त्यांचीच वाढ झालेली नाही आणि त्या आमच्याकडे बाळणपणाला यायच्या, त्यांचे मृत्यू पण व्हायचे, कॉम्प्लिकेशन्स व्हायचे. पण मग आता तर आपण कायदाच केलाय की लग्नाचंच वय 18 वर्ष आहे. त्यामुळे 18 वर्षाच्या खालची तरुणी आमच्याकडे गर्भारपण घेऊन आली, आम्ही ट्रीटमेंट देतो. पण आम्हाला कायद्यानुसार पोलिसांना कळवावं लागतं, कारण ते पॉक्सो म्हणतात. त्यामुळे 18च्या आधी आता नाहीच म्हणजे नियमाप्रमाणेच जायचंय. आता 18 नंतर 20 ते 30 ह्या काळामध्ये म्हणजे गर्भारपण ठेवणं चांगली गोष्ट होती. आतापर्यंत आम्ही म्हणजे 20 वर्षांनी जेव्हा सगळे समाज जागरणासाठी जायचे तर थांबायचो. पण आता असं झालंय की स्त्रियांचं शिक्षण, नंतर पदव्युत्तर शिक्षण आणि करिअर, ह्यामुळे लग्नच आता 29-30 मध्ये होत आहे. आणि आता लग्न तरी सुद्धा आमचा असा सल्ला असेल की लग्न जरी 29-30 मध्ये होत असेल तर पहिलं मूल तुमचं 35च्या आत झालेलं आई आणि बालकासाठी चांगलं आहे. जसं जसं वय वाढतं तसं तसं डाऊन सिंड्रोम आणि इतर गोष्टी, आईला होणारा डायबिटीज, बीपी ह्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे आपलं करिअर महत्वाचं आहे, त्याचबरोबर ऑब्स्टेट्रिक करिअर पण महत्वाचं आहे. तर हा विचार करून पहिली प्रेग्नन्सी त्यांनी 35च्या आत करणं हे योग्य आहे. कारण आता पूर्वी कसं माहिती आहे की एक मूल, 2 मुलं किंवा 3 मुलं असायची. आजकाल एक पहिला थांबतो हमारे ठेवत, आजकाल एका मुलावरच थांबतात. अगं एक मुली सुद्धा अनेक कपल असेल त्यांना डिंक कपल म्हणतात, डबल इन्कम नो किड्स. दोघंही काम करतायत, व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत, ते म्हणतात आम्हाला मुलंच नको. पण माझ्या मते तेही योग्य नाही. अगदी बरोबर. त्यामुळे 1 किंवा 2 मुलं जी काही आहेत तो तुमचा निर्णय आणि वेळेवर झालेली ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे येतात तरुण मुली 30-32 वर्षाच्या की सध्या खूप करिअर बिझी आहे म्हणून आमचं ओव्हम फ्रीज करून ठेवू आणि आम्ही नंतर करू. पण तुमचं वय वाढणार आहे, तुमचं म्हणजे ते आम्ही फ्रीज करून पुन्हा टाकू, पण तुम्हाला बीपी होण्याची, तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता ती तर जास्तच राहणार आहे. आणि त्यामुळे हा सगळा विचार करून नवरा बायकोंनी निर्णय घेऊन जे एक मुली जरी एकच हवं असतं तरी ते योग्य वेळी करून घेणं गरजेचं आहे. गर्भारपणाबद्दल मी छोटीशी गोष्ट सांगते की मळमळ उलटी होते, सगळ्यांना माहितीये पहिले 3 महिने. अगदी कुठल्याही सिरियल मध्ये पण कोणी बाई उलटी करायला लागली तर मुलं पण परंतु हे नॅचरल आहे आणि त्यासाठी औषधाची पण खूपशी गरज पडत नाही. सकाळी उठल्यानंतर त्यांनी आपलं स्वीट ड्रायफ्रूट म्हणजे किशमिश किंवा आपले दत्ताळू, अंजीर, खारक, खजूर असं काही खाल्लं की रात्रभरामध्ये जी आईला शुगर लागते ती त्यांना मिळते. त्यानंतर दिवसभर ते त्यांचं जे काही आहे खाणपिण घेऊ शकतात. आणि अशा काही थोड्याशा गोष्टींकडे लक्ष दिल्याने औषधं पण द्यायची गरज पडत. पहिले 3 महिने आम्हाला कमीत कमी औषधं द्यायची आहेत, कारण सगळ्या आपल्या सिस्टीम्स म्हणजे हार्ट, किडनी, लिव्हर सगळं त्या पहिल्या 3 महिन्यात पाया ठेवला जातो. आणि तेव्हा जर काही गडबड झाली मग मुलांमध्ये व्यंग होतात. त्यामुळे औषधं घेतानाही अगदी डेंटिस्टकडे गेला तरी सांगायला पाहिजे 2 महिने दिवस आहे म्हणजे त्याला माहितीये काय द्यायचं काय नाही द्यायचं. आणि गर्भारपण ही एक स्त्रीच्या आयुष्यातली एक टप्पा आहे, ते आजार नाही. सगळं नॉर्मल मध्ये आम्ही आता अलाउ करतो. नोकरी करा, फिरायला जा, काम करा, फक्त मॉडरेशन. आपण एक्सेसिव्ह करतो, कधी आपण दिवसभर उपासच करतो 43 किंवा खूप खातो गाडीमध्ये जाऊन किंवा लेट खातो. तसं न करता व्यवस्थित वेळेच्या वेळेवर आणि डॉक्टरांकडे जाऊन सल्ला दर महिन्याला एकदा तपासणं. आणि आता तर बाळंतपण मुंबईसारख्या शहरात तर रुग्णालयातच होतात, पण घरी बाळंतपण आणि कॉम्प्लिकेशन आधी खूप असायचे, पण आता सगळीकडे रुग्णालयात येत आहेत. आणि आपल्याकडे खूप जे सारखे म्हणजे मोफत रुग्णालय आहे, ट्रस्टचे आहेत, तर सगळीकडे त्यांचा उपचार होऊ शकतो. आणि आई आणि बाळ
सुखरूप हा आमचा मदर अँड चाइल्ड बोथ हेल्दी. बहुत वेगळी. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी ही खूप चांगली आहे बाळासाठी. आपण गरज असेल तेव्हा आम्ही त्यांचं सिझेरियनही करतो. परंतु आजकाल एक थोडीशी मला आता दिसते ते डिमांडवर सिझेरियन चालू आहे की मुलींनाही नको आहे की आपल्याला ह्याच वेळी याच तारखेला ह्याच मुहूर्तावर कन्व्हिनियन्सवर या डेटवरच पाहिजे ऑपरेशन. आणि आमचे काही तरुण स्त्रीरोगतज्ञ पण त्यांना तसं करतायत. तर ती एक मला असं वाटतं की लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की जर नॅचरल प्रसूती होत असेल आपली म्हणजे तर ती आई आणि बाळासाठी उत्तमच आहे. मात्र कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये सिझेरियन इज बेस्ट. पण मला असं काही जण म्हणतात की नॅचरल हे झालं डिलिव्हरी तर फार चांगलंच, पण ज्यावेळेला असं ते टायमिंग आणि डेट घेऊन घेतात त्यावेळेला उलट बाळाचा आयक्यू चांगला होतो. नॅचरल मध्ये बाळाला काही हार्मफुल होऊ शकतं. नाही, अजिबात असं नाही. नाही. तेच मी माझं आहे की आम्ही आई आणि बाळाची सेफ्टी बघूनच नॅचरल करणार. तर त्याच्यामध्ये असं काहीच नाहीये. हा आपला एक हे आहे ना, जसं पत्रिका जळून लग्न आपण करतो तसं हा मुहूर्त काढू. आणि नॅचरल जेव्हा डिलिव्हरी होते तर मुहूर्ताचा प्रश्न फक्त सिझेरियन मध्येच येतो की ह्या दिवशी ह्या वेळी व्हायला पाहिजे म्हणून. तर तो तुम्ही निर्णय तुमच्या स्त्रीरोग तज्ञांवरती सोडा. जर नॅचरल होत असेल तर त्यांना करून द्या, नाहीतर ते डॉक्टरच सांगतील मुलाडवा आहे, प्लासेंटा प्रेव्हिया आहे, काही कारण असेल तर मग तुम्ही जेव्हा तुम्ही सिझेरियन करणार आहात तेव्हा जरूर वेळ मुहूर्त काढून त्यावेळेस आम्ही करून देऊ. मॅडम आता जनरली मूल झाल्यानंतर आजकाल स्त्रियांना असं वाटत असतं की स्तनपान 2 महिने झाले किंवा 3 महिने झाले आता बस आता मी काही स्तनपान करणार नाही. तर त्याच्याबद्दल किंवा लॅक्टेशन बद्दल काय तुम्ही सांगू शकता? नाही, स्तनपान हे एक बाळासाठी वरदान आहे आणि आईसाठी पण. तर त्यामुळे स्तनपानाला पर्याय नाही. आपल्याकडे किती फॉर्म्युला आले, मिल्क पावडर आल्या, महागात महाग आल्या, तर त्याला आईच्या दुधाची चव येणार नाही. कारण आईचं दूध हे निसर्गाने तिच्या बाळासाठी बनवलंय. हत्ती ज्यांना पिल्लू होतं तिच्या पण बाळांसाठी हत्ती निघतं तसं दूध येतं आणि ते केवढा मोठा असतो पिल्लू आणि ते पुढ्या मारतं. गाईच्या पिल्ल्यासाठी गाय देते आणि आई जी आहे ती बाळाला जसं पाहिजे. कारण आपलं मूल वेगळं असतं. सगळे तुम्ही वाचलं बघा ते लगेच पळायला लागले. आपले 9 महिने परंतु मेंदू आपल्या बालकांचा खूप आजकाल पण महिन्याभरात ते आई ओळख काय तर त्यांच्या प्रत्येकाची गरज वेगळी असते आणि निसर्गाने तसंच दूध बनवण्याची कपॅसिटी. म्हणजे आहार तर उत्तमच आहे. दुसरं म्हणजे आहाराबरोबरच त्याच्यामध्ये इम्युनिटी असते. कोलेस्ट्रॉल म्हणजे चीक बाळपण झाल्यानंतर 2 दिवस चीक येतो. तर मी जेव्हा मराठवाड्यात काम करायचे तर गावामध्ये ते काढून टाकायचे. पिवळं चिकट असतं ते त्यांना वाटायचं हे जेडीचं दूध आहे काय तरी म्हणजे भ्रम असायचे. तर तिथे जाऊन आम्ही सांगितलं की हे तर पहिलं इम्युनायझेशन आहे, व्हॅक्सिन आहे त्याच्यासाठी बाळाचं, तर ते देणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे बुद्ध्यांक आयक्यू. आज सगळ्यांना वाटतं आपली मुलं हुशार व्हावी, त्यांना सगळ्या बेस्ट इन्स्टिट्यूटला ऍडमिशन मिळावी. तर मी म्हटलं सगळेच जण तुम्ही प्रश्न विचारला कुठल्या शाळेत गेले, कुठल्या कॉलेजमध्ये, आईने किती दिवस स्तनपान केलं याचा सरळ सरळ संबंध बाळाच्या आयक्यूशी आहे. आणि आईसाठी पण म्हणजे आई आणि बाळाचं प्रेम वाढतं. आज आपण बघतोय की म्हातारपणी पुष्कळ असं दिसतंय की मुलं आणि आई वडिलांना सांभाळत नाही. तो भावनिक बंध तो तेव्हाच सुरू होतो. तर 6 महिने केवळ स्तनपान करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच आता आपण सरकारने आणि सगळ्या मोठ्या संस्थांनी 6 महिने बाळंतपणाची सुट्टी मॅटर्निटी लिव्ह पण आपण सगळ्यांना देतोय. म्हणजे आई आणि बाळ बरोबर राहू शकतं, त्याची काळजी होते आणि केवळ स्तनपान. 6 महिन्यानंतर मात्र आपण पूरक आहार, तो पण डबाबंद नाही, घरी बनवलेलं गाजर. कारण तुम्ही बघाल आपण खूप ऍड बघतो, मी नावं घेत नाही पण असे प्रॉडक्ट्स आहेत. परंतु ती 9 महिन्याचं मूल ते डबाही काढला की पळून जाणार, कारण त्याला ते रोज आवडत नाही. पुरणपोळी आवडली तरी 1 दिवस खातो माणूस, बाकी रोज चेंज पाहिजे असतो. आणि आपणही आई घरात सगळ्यांसाठी करते
तर आधी थोडासा मऊ करून आहार आणि वर्षाला उष्टावण म्हणजे हो हो घरच्या लोकांबरोबर टेबलावर हायचेअरवर बसून त्याला प्यायची सवय लावायची. पण महिलांचं हे असतं ना की नाही त्याच्यावर जर मी जास्त काही दूध पाजलं तर माझं वजन हे होईल. नाही, तो अगदी चुकीचा समज आहे. शरीर फिगर वेगळं. हो, हो. परंतु उलट मी सांगते की जेव्हा तुम्ही स्तनपान करताय तर तुम्ही कॅलरी स्पेंड करताय जिम मध्ये न जाता, रनिंग क्लास स्विमिंगला न जाता. तुम्ही जेव्हा दूध बाळाचं आहे, बाळ मोठं झाले की दुधाचं डिमांडही जास्त असते, ते तुम्ही स्वतःच्या कॅलरी खर्च करता. त्यामुळे उलट पूर्ववत बांधा होण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होतो. पण काही जण 2 वर्ष देतात, काही जण 6 महिने केवळ स्तनपान हे अगदी आवश्यक. त्यानंतर बाळाला आणि आईला 1-2 वर्षही सुरू करतात. खूप बाळांना रात्री झोपताना दूध लागतं, कारण ते सिक्युरिटी आईची ऊब मिळते मग ते झोपतात, तर त्याला काहीही हरकत नाहीये. परंतु त्याच्याबरोबर 6 महिन्यानंतर दुसरं खेड्यापाड्यात दिसायचं की नुसतं स्तनपान केलं तरी कुपोषण होतं. आई 6 महिने बाळाला पोषू शकते दुधावर, त्याच्यानंतर पूरक आहारही तेवढाच महत्वाचा आहे. आता याच्यावर अजून एक मला विचारायचं की आजकालच्या मुलींना वजनाचं खूप हे आहे की शरीर वजन वाढलं नाही पाहिजे, त्यामुळे काही गोळ्या वगैरे घेऊन त्या वजन आपलं कंट्रोलमध्ये ठेवणं, शेपमध्ये असतं, तर त्या संदर्भात काय म्हणजे त्याचा आरोग्यावर काही परिणाम कसा होतो? 0 फिगर हे जे मध्ये निघालं होतं त्यामुळे अनेक मुली येणकेली प्रकरणे वजन कमी करायचे, म्हणजे अगदी त्याला बुलेमिया म्हणतो आम्ही, हल्लं की उलटी करायची, पण त्याच्याने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होणार. तुम्हाला तुमचे जे न्यूट्रियंट्स आहेत सगळे, म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट जे शरीराला लागतात ते मिळालेच पाहिजे. ओबेसिटी कुणालाच फायद्याची नाहीये, कुठल्याही वयात नाही. परंतु जे बॉडी शेमिंग मध्ये होत होतं हे चुकीचं आहे. आणि प्रत्येकाची थोडीशी प्रकृती पण वेगळी असते, तुम्ही सगळेच काही असे एकदम सडसडीत राहू शकत नाही. पण स्थूलता सगळ्यांनी अवॉइड करायची. ओबेसिटी झाली की त्याचे दुष्परिणाम लंगवर, किडनीवर, हार्टवर. पण आजकाल सोशल मीडियावर ऍड एवढे येतात ना की तुम्ही हे असं एवढं खाल्लं की तुम्हाला तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील, मग त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप होतो. आणि त्याची औषधं जी आहेत ती अजिबात मनाने घ्यायची औषधं नाही आहेत की, आणि ती वजन कमी करण्यासाठी जे नाहीये ती डायबिटीसवर नवीन आलेली आहेत महाग औषधं, पण ते आपल्याला एंडोक्रायनॉलॉजिस्टच्या सल्ल्याने घ्यायचे, त्याचे पण दुष्परिणाम आहेत. आत्ताच आम्ही आर्टिकल वाचत होतो की काही लोकांना त्याच्याने ब्लाइंडनेस, रेटायनल प्रॉब्लेम पण झालेले. त्यामुळे आपल्या मनाने फक्त आपलं वजन कमी करण्यासाठी ही जी नवीन इंजेक्शन गोळ्या आहेत त्या न घेता आपल्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते घेतलं पाहिजे. तुम्हाला कुठलाही आजार हो किंवा कधी काही वाटलं स्वतःबद्दल तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांकडे जा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही तुमची, आणि अर्थात तुम्ही तुमची नेहमी काळजी घेत चला, वेळोवेळी तपासणी करायलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी तर फार महत्वाच्या. पण डॉक्टर, तुम्ही आज एवढी मुलाची मार्गदर्शन आम्हाला केलं, इतकी माहिती सगळी मिळाली, त्यामुळे स्त्रियांनी आपलं आरोग्य कसं सांभाळावं आणि तुमच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुम्ही तुमची स्वतःची कशी काळजी घ्यावी याबद्दल तुम्ही खूप चांगलं सांगितलं. तर मंडळी, तुम्हाला आजची ही चर्चा कशी वाटली? महिलांनी आपलं आरोग्य जपलं पाहिजे, तर जर ती सशक्त आहे, ती सदृढ आहे, तर ती चांगली पिढी उद्या घडवू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य वेळेवर तपासा. तुमच्या कुठल्याही शंका असेल तर डॉक्टरांना अगदी कन्सल्ट करा. आणि डॉक्टर तर नेहमी त्यांना फार आवडतं की पेशंटने आम्हाला विचार, आज आमच्या सल्ल्याचा त्यांना उपयोग पेशंटला करून देणं हे फार महत्वाचं असतं खरं तर. त्यामुळे त्यांना तर ते नेहमी तयार असतात, पण आपणच जात नाही. आपण आपला वेळ काढून त्यांच्याकडे जायचं, त्यांना विचारायचं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही नेहमीच्या तपासण्या केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहील, सगळ्यांचं आरोग्य त्याच्यामुळे चांगलं राहील. आणि भावनिक मानसिक गरज जी असेल ती त्यावर सुद्धा डॉक्टर आपला सल्ला देतात चांगला, आणि त्याच्यानुसारच तुम्ही तुमचे सजग राहा तुमच्या स्वतःबद्दल आणि स्वतःची काळजी घ्या. तर या आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही प्रतिक्रिया जरूर द्या. आणि अर्थात यावर तुम्हाला जर काही मत द्यायचं असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल तर आम्हाला कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डॉक्टरांबद्दलची सगळी माहिती देतेच आहे, त्यांना तुम्ही कधीही दिल्या संपर्कामध्ये जाऊन भेटू शकता. तुमच्या काही शंका असेल तर त्यांना तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला हेच सांगेन, तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या सोबतच राहा. धन्यवाद.